श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत शंकरपाळी कशी करायची. त्याकरता आपल्याला कुठलीही घरामधली एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने आपण साखरसुद्धा मोजून घेणार आहोत. त्यामुळे एकाच वाटीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. 3 वाट्या आपण मैदा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर आपल्याला पाऊण वाटी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. 2 मोठे चम्मच तेल कडकडीत गरम करायला ठेवायचं आणि नंतर ते गरम तेल आपण मैद्यामध्ये घालून घेणार आणि साखर आणि पाणी एकत्र केलेलं आहे. साखर त्यामध्ये विरघळून घ्यायची पाण्यामध्ये आणि त्याच पाण्याने आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यानंतर जाडसर अशा पोळ्या लाटून घ्यायच्या मैद्याच्या आणि शंकरपाळ्यांचा आकार देऊन शंकरपाळी तयार करायची. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुपामध्ये सुद्धा आपण तळू शकतो. अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. खूप जाडसर असे आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे आपली शंकरपाळी खुसखुशीत होतील. अगदी सोपा, झटपट तयार होणारा पदार्थ नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.